अतिशय चांगल्या रीतीने एकजूट दाखवली आणि एकजुटीचा हा विजय झालेला आहे. आपण आल्यानंतर त्यांनी जी कारवाई सुरू केली, पोलीस प्रशासनाला त्यांनी पत्र दिलं. पहिलं पत्र दिलं की ते अनधिकृत बांधकाम आहे, जे स्ट्रक्चर आहे त्याच्या ते निष्कासित करण्यासाठी आम्हाला पुरेसा फौजफाटा हवा आहे. आपण त्याला दुसरं पत्र द्यायला सांगितलं की ते जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती गुन्हा नोंद करण्यात यावा, म्हणून आपण त्यांना एक दुसरं पत्र दिलं. अशी 2 पत्र त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेली आहेत. आणि या ठिकाणी बरेच पोलीस अधिकारी आले. आपण मगाशी पाहिलं, रबाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानेश्री धुमाळ साहेब आले. त्यांनी रिक्वेस्ट केली, आपण नाही म्हटलं, आमचा पण सांगितला. आता या ठिकाणी नुकतेच आपले ACP साहेब गावडे साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांना सर्व समजावून सांगितलं. त्यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की 24 तारखेच्या आतमध्ये आम्ही ते काम आहे ते निष्कासित करू. उद्या सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी त्या संदर्भात त्या जागेचा पंचनामा होईल. ते फोटो काढले जातील. त्या ठिकाणी काही डिमार्केशन ते केलं जाईल. कारण की MRTP मध्ये गुन्हा नोंद करताना त्या जागेची एकंदर रचना, दिशा हे सगळं मार्किंग त्या ठिकाणी लागतं. कारण की जर मोघम आपण तो गुन्हा नोंद केला तर तो गुन्हा न टिकणारा असतो. कायदेशीर न टिकणारा गुन्हा हा कोर्टात न चालणार असतो. त्यामुळे आपल्याला ती बाजू कायदेशीर समजते. त्यामुळे आम्ही म्हणलं ठीक आहे, तुम्ही 2 महिन्यात काही केलं नाही. आम्ही अगदी त्यांना 2011 पासून ते 2024 पर्यंत सर्व इतिहास त्यांना सांगितला. जे प्रशासनाचे आम्हाला कटू अनुभव आले होते, अनुभवही आम्ही त्यांना सांगितले. आणि सर्व एकमत झालं असताना असं ठरण्यात आलं की 20 तारखेला अधिवेशन आहे, 19 तारखेला शिवजयंती आहे आणि 21 तारखेला DC आणि CM साहेबांचा दौरा आहे. त्यामुळे 24 तारखेला फौजफाटा, पोलिसांचा फौजफाटा मिळण्याचं लेटर जे पत्र आहे त्यावरती आम्ही त्यांना 24 तारखेला फौजफाटा देऊ आणि 24 तारखेला निष्कासनाची कारवाई करू. यामध्ये आणखीन 2 गोष्टी आपण जोडल्या, ज्या आपण आतमध्ये म्हणालो की त्यांचं पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडलं पाहिजे. त्याच्यासाठीही ते सकारात्मक होते. आणि आहिरे साहेब त्या ठिकाणी स्वतः होते. त्यांनी स्वतः सांगितलंय की 24 तारखेपर्यंत ते सर्व निष्कासित होईल. ही एक अल्टिमेटम दिलंय. धुमाळ साहेबांच्या शब्दांना आणि गावडे साहेबांच्या शब्दाला आपण मान देत आपण आज सांगितलं, तुम्ही अधिकारी म्हणताय हे आहे, पण गेले 15 वर्ष आपण हे सफरर आहोत आणि यापुढे आमची मानसिकता ऐकण्याची नाहीये. पण त्यांनी वारंवार विनंती केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एक डेडलाईन त्यांनी आपल्याला 24 तारखेची दिलेली आहे. आपण त्यांना असंही सांगितलं जर 24 तारखेपर्यंत झालं नाही तर काय करायचं. त्यांनी सांगितलंय 24 तारखेपर्यंत नाही झालं तर त्याला मी स्वतः जबाबदार आहे, असं ACP गावडे साहेबांनी सांगितलंय. आपल्याला त्यांनी 20 तारखेला सकाळी 11 वाजता या ठिकाणी परत बैठकीला बोलवलेलं आहे. उद्या 11 वाजता 20 तारखेलाही उद्याही 11 वाजता या ठिकाणी यायचं आहे. जो पंचनामा होणार आहे त्यासाठी महत्त्वाची बैठक जी होणार आहे ती 20 तारखेला 11 वाजता. कारण की हे कसं करायचं आणि कुठल्या मार्गाने जायचं आणि त्यासाठी 20 तारखेला 11 वाजताही त्यांनी या ठिकाणी आपल्याला बोलवलं. या सगळ्या मुद्द्याच्या आधारावरती आम्ही काही 4-5 जण आणि बाकी सगळ्यांनी चर्चा केली. ऑलमोस्ट 2 वाजले. हा आपला एक प्रकारचा विजयच आहे की आपण रात्री 2 वाजेपर्यंत सज्जन शक्ती या सकल हिंदू समाजाची आयुर्वेदिक सज्जन शक्ती या ठिकाणी एकत्रित जमली आणि त्यांनी आतापर्यंत तग धरला. या ठिकाणी सगळ्यांनी आपलं सहकार्य केलं. म्हणजे पोलिसांनी सहकार्य केलं, त्यांचं मी धन्यवाद मानतो. वॉर्ड अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं आणि ते आतापर्यंत थांबले, त्यांचंही आम्ही धन्यवाद मानतो. शेवटी ही लढाई आपली वैयक्तिक कोणाची नाही आहे, त्यांनीही लक्षात घ्यावं. हा सगळा विषय हा समाजाचा विषय आहे आणि समाजामध्ये भावी ज्या विघातक कृत्य होणार आहे त्याला आळा बसण्यासाठी आपण सगळे सज्जन शक्ती म्हणून एकत्र आलो आहोत. त्यामुळे त्यांनीही त्या पॉझिटिव्ह स्पिरिटने त्यांनी घेतलेलं आहे. पण नुसतं पॉझिटिव्ह स्पिरिट महत्त्वाचं नसून आम्हाला ॲक्च्युली रिझल्ट पाहिजे, कारवाई पाहिजे. आपण त्यांना उदाहरणही दिली. मनसेच्या राज ठाकरेंनी संध्याकाळी भाषण केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ती मस्जिद तुटली जाते. मीरा भाईंदरचं आता प्रकरण आपण पाहिलं की हिंदू भगिनीवरती हल्ला झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी बुलडोझरने कारवाई झाली.
अगदी कोल्हापूरचं उदाहरण आपण पाहिलं, अशी बरीच उदाहरण ताजी असताना नवी मुंबईतलं पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिका प्रशासन असेल, ते दुसरा कुठला कायदा फॉलो करतं का? त्यांना तोच IPC CRPC किंवा पोलीस कायदे आहेत, सेमच कायदे आहेत. फरक असतो इच्छाशक्तीचा. मला वाटतं मी त्यांना समजावून सांगितलं, साहेब तुमची कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडते, त्यामुळे कदाचित हे सगळे प्रकार घडत आहेत. त्यांनी आपल्याला सांगितलं की 24 तारखेपर्यंत आपण नक्कीच यावर संबंधित ठोस कारवाई करू. 24 तारखेला तुम्हाला बोलायला जागा देणार नाही. शेवटी आपले ते बांधव आहेत. आज ते 2 वाजेपर्यंत या ठिकाणी आले, आपल्याला सहकार्य केलं, आपल्याशी बोलले. कदाचित त्यांच्या मनात आलं असतं तर ते घरी घरी गेले असते आणि आपण जे थांबलो असतो. पण त्यांनी आपल्याला विनंती केली. त्यांच्या गावडे साहेबांच्या विनंतीला मान ठेवून आपण असं सांगितलं की ठीक आहे साहेब, तुम्ही सांगता, तुमचा शब्द हा प्रमाण मानू. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावरती आमचा विश्वास नाही. गेल्या 15 वर्ष आम्हाला केराची टोपली आणि टोलवर डोली चाललेली आहे. म्हणून त्यांच्या विश्वासाखातर आयरे साहेबांनी जो प्लॅन दिला आणि ते 2 पत्र आपल्याला हँड ओव्हर केलेले आहेत, जी पत्र पोलिसांना दिलेली आहेत, त्या आधारावरती आपण तुर्तास हे आंदोलन आत्ता स्थगित करतो. कारण की ऑलमोस्ट 2 वाजले आणि दुसरा दिवस उजाडला आहे आणि आत्ता इथंही आपली तयारी पाहून त्यांच्याही मनात धडकी भरलेली आहे आणि आपण सगळ्यांनी चांगलं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे हे आंदोलन थांबवत नाही आपण, तर तात्पुरता एक तुर्तास स्थगिती आहे. उद्या 11 वाजता जर त्यांनी काही कारवाई केली नाही किंवा 20 तारखेच्या बैठकीत ठोस काही आलं नाही, तर जे काही होईल सर्वस्वी ते जबाबदारी असतील. आणि हे मी जाहीरपणे त्यांनी सांगितलं स्टेटमेंट आपल्या समोर करतोय. त्यामुळे आपल्याला हे आंदोलन आता आपण विश्राम देतोय आणि दुसरा दिवस उजाडला आहे आणि आत्ता इथंही आपली तयारी पाहून त्यांच्याही मनात धडकी भरलेली आहे आणि आपण सगळ्यांनी चांगलं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे हे आंदोलन थांबवत नाही आपण, तर तात्पुरता एक तुर्तास स्थगिती आहे. उद्या 11 वाजता जर त्यांनी काही कारवाई केली नाही किंवा 20 तारखेच्या बैठकीत ठोस काही आलं नाही, तर जे काही होईल सर्वस्वी ते जबाबदारी असतील. आणि हे मी जाहीरपणे त्यांनी सांगितलं स्टेटमेंट आपल्या समोर करतोय. त्यामुळे आपल्याला हे आंदोलन आता आपण विश्राम देतोय. तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. अतिशय चांगल्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलात. उद्या 11 वाजता परंतु उद्या 11 वाजता आपण या ठिकाणी प्रमुख लोकांनी जमायचं आहे. पंचनामा करतील ते. 20 तारखेला मात्र त्याची एक प्लॅनिंग ठरेल, त्यासाठी जमायचं आहे. आणि तरीही 24 तारखेपर्यंत झालं नाही तर संविधानाने प्रत्येकाला हक्क दिलाय. जर तुम्ही आमचा हक्क मागून देणार नसाल तर आम्ही हिसकावून कसं घ्यायचं हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि त्यासाठी आता आम्ही 2 वाजेपर्यंत या ठिकाणी थांबलो. याचा अर्थ आमचा जिगरा कितना आहे आपने देख लिया आहे. जर तुम्ही तुमच्या शब्दाला जागला नाही तर पुढे ऐरोलीकर सज्जन शक्ती तेवढ्याच तीव्र प्रतिकार तुम्हाला करेल. पण जे काही होईल ते माझ्याही हातात नसेल किंवा माणसांच्या हातात नसेल, असा इशाराही मी तुमच्या वतीने त्यांना दिलेला आहे. परंतु शेवटी विश्वासावर सगळं चाललेलं आहे. आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपलीच लोक आहेत, आपलेच बांधव आहेत, आपलेच अधिकारी आहेत, आपल्यातनंच गेलेला माणूस आहे तो. म्हणून आपण तुमचाच हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतोय. स्थगित म्हणजे फुलस्टॉप नाही आहे, सगळ्यात लक्षात ठेवा. आणि बराच वेळा मोर्चा झाल्यानंतर अशा प्रतिक्रियाला पुढे काय पुढे काय पुढे काय, हे कंटिन्युटी आहे आंदोलनाची. त्यामुळे पुढे जे काही होईल ते अनस्टॉपेबल होईल. कारण की त्यांना आता ह्याच्यावरून अंदाज आला आहे की आपली काय तयारी आहे. आणि ह्याच्याविषयी जास्त तयारी आपण पुढच्या काळात नक्की करू. त्यांनी जर हे केलं तर त्यांचं स्वागत करू, त्यांना डोक्यावरती घेऊन नाचू. जर त्यांनी केलं नाही तर लोकशाहीमध्ये जे जे काही शस्त्र आहे ते उगारून जे जे काही शक्य करता येईल, अगदी बदलीपासून ते त्यांच्या डिमोलेशन, ते सगळं करू आम्ही. आणि शेवटी त्यांनी हे लक्षात ठेवावं की ते जनतेचे सेवक आहेत आणि जनतेच्या करातून त्यांना पगार दिला जातो. त्यामुळे ते आम्हाला बांधील आहेत. त्यामुळे ते सरकारी नोकर आहे आणि सरकार म्हणजे आम्ही आहोत आणि नोकर म्हणजे तुम्ही आहात. त्यामुळे त्याचंही भान त्यांनी त्यांच्या शब्दाचं राखलं पाहिजे, असंही मी त्यांना या आपल्या सगळ्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आगामी काळात अशीच एकजूट दाखवू आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते नक्कीच आपण साध्य करू. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. बोलो राणा
संतानों, बोलो रामा की संतानों, वह दोष तुम्हारा कहाँ गया, वह दोष तुम्हारा कहाँ गया, वो वीर तुम्हारे कदमों से, वो वीर तुम्हारे कदमों से सारी धरती थर्राती थी, सारी धरती थर्राती थी, सागर का दिल हिल जाता था, सागर का दिल हिल जाता था। छत्रपती शिवाजी बच्चे वारे मार दिया परिवार हिंदू जागो तो, मार दिया परिवार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागे थे भगत सिंह प्यारे, 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 असेंबली में लग गए नारे, असेंबली में लग गए नारे, भड़क गई सरकार, भड़क गई सरकार, भड़क गई सरकार हिंदू जागो तो, भड़क गई सरकार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो। नमस्कार. काय गरज नाही. नमस्कार. आज आपण या ठिकाणी आत्ता 2 वाजले रात्रीचे आणि 4 वाजता जो आपण आपलं ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं ते रात्रीच्या 2 वाजेपर्यंत आपण व्यवस्थित सगळ्यांनी सहकार्य केलं, तग धरला, त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं अभिनंदन करतो. आपण अतिशय चांगल्या रीतीने एकजूट दाखवली आणि एकजुटीचा हा विजय झालेला आहे. आपण आल्यानंतर त्यांनी जी कारवाई सुरू केली, पोलीस प्रशासनाला त्यांनी पत्र दिलं. पहिलं पत्र दिलं की ते अनधिकृत बांधकाम आहे, जे स्ट्रक्चर आहे ते निष्कासित करण्यासाठी आम्हाला पुरेसा फौजफाटा हवा आहे. आपण त्यांना दुसरं पत्र द्यायला सांगितलं की ते जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती गुन्हा नोंद करण्यात यावा, म्हणून आपण त्यांना एक दुसरं पत्र दिलं. अशी 2 पत्र त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेली आहेत. आणि या ठिकाणी बरेच पोलीस अधिकारी आले. आपण मगाशी पाहिलं, रबाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानेश्री धुमाळ साहेब आले. त्यांनी रिक्वेस्ट केली, आपण नाही म्हटलं, आमचा पण सांगितला. आता या ठिकाणी नुकतेच आपले ACP साहेब गावडे साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांना सर्व समजावून सांगितलं. त्यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की 24 तारखेच्या आतमध्ये आम्ही ते काम आहे ते निष्कासित करू. उद्या सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी त्या संदर्भात त्या जागेचा पंचनामा होईल. ते फोटो काढले जातील. त्या ठिकाणी काही डिमार्केशन असेल ते केलं जाईल. कारण की MRTP मध्ये गुन्हा नोंद करताना त्या जागेची एकंदर रचना, दिशा, हे सगळं मार्किंग त्या ठिकाणी लागतं. कारण की जर मोघम आपण तो गुन्हा नोंद केला तर तो गुन्हा न टिकणारा असतो. कायदेशीर न टिकणारा गुन्हा हा कोर्टात न चालणार असतो. त्यामुळे आपल्याला ती बाजू कायदेशीर समजते. त्यामुळे आम्ही म्हणलं ठीक आहे, तुम्ही 2 महिन्यात काही केलं नाही. आम्ही अगदी त्यांना 2011 पासून ते 2024 पर्यंतचा सर्व इतिहास त्यांना सांगितला. जे प्रशासनाचे आम्हाला कटू अनुभव आले होते, ते अनुभवही आम्ही त्यांना सांगितले आणि सर्व एकमत झालं असताना असं ठरण्यात आलं की 20 तारखेला अधिवेशन आहे, 19 तारखेला शिवजयंती आहे आणि 21 तारखेला DC आणि CM साहेबांचा दौरा आहे. त्यामुळे 24 तारखेला फौजफाटा, पोलिसांचा फौजफाटा मिळण्याचं लेटर जे पत्र आहे त्यावरती आम्ही त्यांना 24 तारखेला फौजफाटा देऊ आणि 24 तारखेला निष्कासनाची कारवाई करू. यामध्ये आणखीन 2 गोष्टी आपण जोडल्या, ज्या आपण आतमध्ये म्हणालो की त्यांचं पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडलं पाहिजे. त्याच्यासाठीही ते सकारात्मक होते आणि आहिरे साहेब त्या ठिकाणी स्वतः होते. त्यांनी स्वतः सांगितलंय की 24 तारखेपर्यंत ते सर्व निष्कासित होईल. ही एक अल्टिमेटम दिलंय. धुमाळ साहेबांच्या शब्दांना आणि गावडे साहेबांच्या शब्दाला आपण मान देऊ
आपण आज सांगितलं, तुम्ही अधिकारी म्हणताय हे आहे, पण गेले 15 वर्ष आपण हे सफरर आहोत आणि यापुढे आमची मानसिकता ऐकण्याची नाहीये. पण त्यांनी वारंवार विनंती केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एक डेडलाईन त्यांनी आपल्याला 24 तारखेची दिलेली आहे. आपण त्यांना असंही सांगितलं जर 24 तारखेपर्यंत झालं नाही तर काय करायचं. त्यांनी सांगितलंय 24 तारखेपर्यंत नाही झालं तर त्याला मी स्वतः जबाबदार आहे, असं एसीपी गावडे साहेबांनी सांगितलंय. आपल्याला त्यांनी 20 तारखेला सकाळी 11 वाजता या ठिकाणी परत बैठकीला बोलवलेलं आहे. उद्या 11 वाजता 20 तारखेलाही आणि उद्या 11 वाजता उद्याही 11 वाजता या ठिकाणी यायचं आहे. जो पंचनामा होणार आहे त्यासाठी महत्वाची बैठक जी होणार आहे ती 20 तारखेला 11 वाजता. कारण की हे कसं करायचं आणि कुठल्या मार्गाने जायचं आणि त्यासाठी 20 तारखेला 11 वाजताही त्यांनी या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे. या सगळ्या मुद्द्याच्या आधारावरती आम्ही काही 4-5 जण आणि बाकी सगळ्यांनी चर्चा केली. ऑलमोस्ट 2 वाजले. हा आपला एक प्रकारचा विजयच आहे की आपण रात्री 2 वाजेपर्यंत सज्जन शक्ती या सकल हिंदू समाजाची आयुर्वेदिक सज्जन शक्ती या ठिकाणी एकत्रित जमली आणि त्यांनी आतापर्यंत तग धरला. या ठिकाणी सगळ्यांनी आपलं सहकार्य केलं. म्हणजे पोलिसांनी सहकार्य केलं त्यांचा मी धन्यवाद मानतो. वॉर्ड अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं कारण ते आतापर्यंत थांबले, त्यांचाही आम्ही धन्यवाद मानतो. शेवटी ही लढाई आपली वैयक्तिक कोणाची नाहीये, त्यांनीही लक्षात घ्यावं. हा सगळा विषय हा समाजाचा विषय आहे आणि समाजामध्ये भावी ज्या विघातक कृत्य होणार आहे त्याला आळा बसण्यासाठी आपण सगळे सज्जन शक्ती म्हणून एकत्र आलो आहोत. त्यामुळे त्यांनीही त्या पॉझिटिव्ह स्पिरिटने त्यांनी घेतलेलं आहे. पण नुसतं पॉझिटिव्ह स्पिरिट महत्वाचं नसून आम्हाला ऍक्च्युली रिझल्ट पाहिजे, कारवाई पाहिजे. आपण त्यांना उदाहरणही दिली. मनसेच्या राज ठाकरेंनी संध्याकाळी भाषण केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ती मस्जिद तुटली जाते. मीरा भाईंदरचं आता प्रकरण आपण पाहिलं की हिंदू भगिनीवरती हल्ला झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी बुलडोझरने कारवाई झाली. अगदी कोल्हापूरचं उदाहरण आपण पाहिलं. अशी बरीच उदाहरण ताजी असताना नवी मुंबईतलं पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिका प्रशासन असेल ते दुसरा कुठला कायदा फॉलो करतं का? त्यांना तोच IPC CRPC किंवा पोलीस कायदे आहेत, सेमच कायदे आहेत. फरक असतो इच्छाशक्तीचा. मला वाटतं मी त्यांना समजावून सांगितलं, साहेब तुमची कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडते त्यामुळे कदाचित हे सगळे प्रकार घडतायत. त्यांनी आपल्याला सांगितलं की 24 तारखेपर्यंत आपण नक्कीच यावर संबंधित ठोस कारवाई करू. 24 तारखेला तुम्हाला बोलायला जागा देणार नाही. शेवटी आपले ते बांधव आहेत. आज ते 2 वाजेपर्यंत या ठिकाणी आले, आपल्याला सहकार्य केलं, आपल्याशी बोलले. कदाचित त्यांच्या मनात आलं असतं तर ते घरी गेले असते आणि आपण थांबलो असतो. पण त्यांनी आपल्याला विनंती केली. त्यांच्या गावडे साहेबांच्या विनंतीला मान ठेवून आपण असं सांगितलं की ठीक आहे साहेब, तुम्ही सांगता, तुमचा शब्द हा प्रमाण मानू. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती आमचा विश्वास नाहीये. गेल्या 15 वर्ष आम्हाला केराची टोपली आणि टोलवाटोली चाललेली आहे. म्हणून त्यांच्या विश्वासाखातर आयरे साहेबांनी जो प्लॅन दिला आणि ते 2 पत्र आपल्याला हँड ओव्हर केलेले आहेत, जी पत्र पोलिसांना दिलेली आहेत, त्या आधारावरती आपण तुर्तास हे आंदोलन आता स्थगित करतोय. कारण की ऑलमोस्ट 2 वाजले आणि दुसरा दिवस उजाडलाय आणि आता इथंही आपली तयारी पाहून त्यांच्याही मनात धडकी भरलेली आहे आणि आपण सगळ्यांनी चांगलं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे हे आंदोलन थांबवत नाही आपण, तर तात्पुरता एक तुर्त स्थगिती आहे. उद्या 11 वाजता जर त्यांनी काही कारवाई केली नाही किंवा 20 तारखेच्या बैठकीत ठोस काही आलं नाही तर जे काही होईल सर्वस्वी ते जबाबदार असतील. आणि हे मी जाहीरपणे त्यांनी सांगितलं स्टेटमेंट आपलं